शेतकऱ्याची आहे आणि म्हणून आम्ही ओरस जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, प्रचंड मोठा मोर्चा काढला. इतका मोठा मोर्चा होता की सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांना अधिवेशन सोडून तिथं यावं लागलं. आम्ही कणकवलीला 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. तिथं आश्वासन दिलं, परंतु आश्वासन फोल ठरलं. म्हणून आता आम्ही एक निर्णायक आंदोलनाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. उद्याच्या 18 तारखेला म्हणजे शनिवारी रत्नागिरीमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये आम्ही असा निर्णय जाहीर करणार आहोत. तारीख आम्ही 18 तारखेला जाहीर करू की आता शेवटची लढाई ही मुंबईतली आहे आणि वर्षावर धडक द्यायचं हाच आता आमचा निर्णय असणार आहे. आणि या आमच्या आंदोलनाला सगळ्याच विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा आमची अशी अपेक्षा आहे. कारण विरोधी पक्षांची काही जबाबदारी आहे. कोकणातला शेतकरी आंदोलन करतोय, टावं फोडतोय, तेव्हा किमान जनतेचे हे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहणं हे प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही आज आंबा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि सगळ्या प्रमुख विरोधकांना भेटणार आहोत. याच्यानंतर मी हर्षवर्धन संपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनाही भेटणार आहोत. आणि राजसाहेबांना त्यासाठी आम्ही विनंती केली. त्यांनी सांगितलं की कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आहे. या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि निश्चितच आम्ही तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी आश्वासन दिलं.